RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम। संविधान बचाव समिती यांच्या मार्फत उद्या दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बुधवारपेठ येथे भव्य मोर्चास सुरुवात होणार आहे। त्या संदर्भात आज रोजी सदर पत्रकार परिषदेस मुस्लिम समाजाचे सन्मान्य सर्व सदस्य आज वास्तविक आपण पाहता की एकंदरीत आपल्या सोलापूर शहरात, महाराष्ट्रात व देशामध्ये चालू असलेल्या संविधानावर कुठेतरी दडपशाही करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होते। प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पाहता की माणसाने जे फंडामेंटल राईट्स असतात, जे आपल्याला भारतीय संविधानाने आपल्याला आखून दिलेले आहेत, जे फंडामेंटल राईट्स आहेत, आर्टिकल 14 ते आर्टिकल 35, जे राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच व प्रत्येकांना आपल्या जाती धर्माच्या व प्रत्येकांना आपल्या राईट टू फ्रीडम जे असतात त्यात संविधानामध्ये जे नमूद केलेले आहेत, परंतु सध्याच्या स्थितीत हल्ली एक 8-10 वर्षामध्ये ते कुठेतरी लोकांची या संविधानाचे जे हक्क आहेत, त्यांचे मूलभूत सुविधा आहेत, त्यांच्यापासून त्यांना रोखून व स्वतःचा एक हुकुमशाहीच्या कडे वाटचाल होत आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। तर त्या संदर्भातच आपल्या स्वतःच्या एक संविधान बचावण्यासाठी व प्रत्येक नागरिकांचे तो कुठल्याही जाती धर्माचा असो, परंतु ते आपल्या प्रत्येक नागरिकांचं जे मूलभूत सुविधा, जे मूलभूत हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आहे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। व हा मोर्चा उद्या ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरू होणार आहे। तरी मी सर्व सोलापूरवासियांना विनंती करतो की या मोर्चास मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं व या मोर्चामध्ये आपण दाखवून देऊ की एकी व एकताची ताकद हे किती असते व जे संविधानाची जे पिळवणूक करत आहे व संविधानाचा जे गैरवापर करत आहे, जे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आखून दिलेलं आहे त्याची कुठं तर हे थट्टा होत आहे व त्याचा गैरवापर, संविधानाला एक चिघळून ते गैरवापर करण्याचा जे आताचे सत्ताधारी जे प्रयत्न करत आहेत व त्यांना त्यांना दिशा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे। तरी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या मोर्चास उपस्थिती राहून व आपण सरकारला संविधानाला वर होणारे जे कलम, आपले जे आर्टिकल्स आहेत ज्याचे व्हायोलेशन होतात, ज्याचे ते गैरफायदा घेतात, ते त्यांना दाखवण्याची खरं गरज आहे। तर मी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही मी विनंती करतो।